हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। शास्त्रम शारीरक मीमांसा देवस्तु परमेश्वरः आचार्यः शंकराचार्यः सन्तु मे जन्म जन्मनि कृते श्री गणकाचार्य त्रेतायां मुद्गलो मुनिः व्याप द्वापारे भृगुव्यासौ च कलोस्तु शङ्करस्मृतम्। शङ्करः शङ्कराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। ज्ञानदं सद्गुरुं शान्तं अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमत्शङ्करधारिणम्। सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्परा। वन्दे गुरुपरम्परा। सद्गुरुनाथ महाराज की जय। अभाग्यासी करी भाग्यवंत ऐसे श्री गुरु काका श्रीमंत जीवत्वाची खंत स्वरूपी विराली जीवना देण्यार्थ श्री गुरु काका समर्थ जीवत्वाची भ्रांत आत्मारामे केली। भगवान श्री गोपाल कृष्णांना वंदन करतो। आज जन्माष्टमी आहे। आज त्यांचा जन्मदिन आहे, लीलावताराचा जन्मदिन आहे। परमपूज्य डॉक्टर काकांना चरणी लोटांगण घालतो। परमपूज्य मंदाताईंना साष्टांग नमस्कार करतो। आदरणीय नीलाताईंना वंदन करतो। आपल्या सगळ्यांना वंदन करतो, कारण शतक पार करून एवढ्या दिवसाच्या सुट्टीनंतर तुम्ही आठवण ठेवून बरोबर हजर झालात। म्हणून तुम्हा सगळ्यांना वंदन करतो। रोज संध्याकाळी पुष्पकुंज हाऊसिंग सोसायटीमध्ये ज्ञानेश्वरीवर प्रवचन सुरू आहेत। आत्ता सज्जनगडाहून समर्थ वाङ्मयावर बोलून आलो आहे आणि इथे आल्या आल्या ज्ञानेश्वरीवरचे प्रवचन सुरू झाले। आज त्याचा संध्याकाळी शेवटचा दिवस आहे, कारण आज जन्माष्टमी आहे, माऊलीची जयंती पण आहे। आणि म्हणून सायंकाळी ज्ञानेश्वरी
सकाळी कठोपनिषद, आज संध्याकाळी पुष्पकुंज हाऊसिंग सोसायटी ज्ञानेश्वरी, रात्री 10 वाजता नंतर कृष्ण जन्माचा कार्यक्रम, 12-1 वाजेपर्यंत कृष्ण जन्म, आणि उद्या सकाळी पुन्हा कठोपनिषद. असा तो एकदम व्यस्त कार्यक्रम आहे. आपण सगळे आपल्या घरी कृष्ण जन्म साजरा करत असालच. पूर्णावताराचा जन्म आहे. त्याची मौज काही वेगळी आहे. आज आपण उपनिषदाला प्रारंभ करतोय. प्रारंभ शब्द बरोबर नाही, परंतु तिसऱ्या वल्लीला आपण प्रारंभ करतोय. आता हे बरोबर झालं. दुसऱ्या अध्यायातली तिसऱ्या वल्ली वाचायला मोठी गोड आहे. भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाची आठवण दिल्याशिवाय सोडणार नाही, असा प्रण आहे कठोपनिषदाचा. की कठोपनिषद म्हटलं की गीतेची मिळतं जुळतं, किंवा गीता उपनिषदाशी मिळती जुळती असं म्हणा. आपण प्रारंभ करूया. पहिले मंत्राला प्रारंभ करू. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. दुसऱ्या अध्यायातली तिसऱ्या वल्लीतला पहिला मंत्र 2, 3, 1. ऊर्ध्वमूलो अवाशाख, एषोऽश्वत्थः सनातनः, तदेव शुक्रं तद्ब्रह्म, तदेवामृतमुच्यते. तस्मिल्लोकाः श्रिताः सर्वे, तदुनात्तेति कश्चन. एतद्वै तत्. नीलाताईंनी म्हटलेलं मी ऐकत असतो, त्यावेळेला मनात म्हणत असतो, आणि मग श्लोक म्हणायच्या वेळेला मी तसा तो म्हणतो. त्यामुळे मला खूप सोयीचं झालं. ही युक्ती तुम्ही पण करा. तुम्हाला पण उपनिषदाच्या मंत्रोच्चारण जमायला लागेल. नीलाताई म्हणतात तेव्हा आपलं पुस्तक काढून ठेवायचं आणि मनातल्या मनात आपण म्हणत राहायचं हळूहळू. आपलं म्यूट असतं. आपलं कुठे चुकतंय का आपल्याला लक्षात येतं. अर्थ बघूया. ज्याची मुळे वर असून शाखा खाली आहेत, असा हा अश्वत्थ वृक्ष म्हणजे संसार वृक्ष जुनाट पुरातन आहे. तोच विशुद्ध ज्योती स्वरूप आहे. तोच ब्रह्म आहे. तोच अमृतही आहे. सर्व लोक त्यातच समाविष्ट आहेत. त्याचे पलीकडे काही असू शकत नाही. हेच ते ब्रह्म होय. एतद वैततचा शेवटचा मंत्र आहे हा. हेच ते ब्रह्म आहे. सद्गुरु यमदेव आपले शिष्य नचिकेत यांना हे ते ब्रह्म आहे असं 11 वेळा सांगून चुकलेत, आणि ही 12वी वेळ आहे की एतद वैतत सांगतात आहे. पण यमदेवांनी नचिकेताला एक गोष्ट महत्वाची सांगितली आहे, की संसार वृक्ष जर जाणायचा असेल तर वेदांताला अभ्यासलं पाहिजे.
ज्याने वेदांत शास्त्राचा अभ्यास केला त्यालाच संसार वृक्ष कळणार आहे. आणि संसार वृक्षाचे जर स्वरूप जाणले तर ब्रह्म जाणता येतो. स्वरूप जाणणं म्हणजे काय हो? सुरुवात झाली आता आपल्या चिंतनाला. गोडी हे साखरीचं स्वरूप आहे. गोडी हे साखरेचं स्वरूप आहे. याला स्वरूप जाणणे असं म्हणतात. लाकूड हे खुर्चीचं स्वरूप आहे. याला स्वरूप जाणणे असं म्हणतात. मग आता संसार वृक्षाचं स्वरूप काय आहे? हे वेदांत शास्त्राकडून जर जाणून घेतलं तर मग हे जरा उलट पुलट वाटणार. ऊर्ध्वमूलम अवाश शाखा, हे सगळं सरळ होऊन जाईल. आता अव्यक्त तत्वापासून हिरण्यगर्भ तयार झाला आणि हिरण्यगर्भाच्या ज्ञानरूप तपाने संसार निर्माण होतो. आता एवढं गृहीत धरायचं, शास्त्र ज्या वेळेला सांगतं त्यावेळेला त्याचा कीस पाडायचा नसतो. आम्ही दिलेला दृष्टांत एकदेशी आहे हे लक्षात ठेवायचं आणि शास्त्रांनी सांगितलेलं श्रद्धेने स्वीकारायचं. त्याला एकदेशीय म्हणायचं नाही, काहीच नाही, ते पूर्ण श्रद्धेने स्वीकारायचं जसंच्या तसं. मग अव्यक्तापासून हिरण्यगर्भ तयार झालं आणि हिरण्यगर्भाच्या ज्ञानरूप तपाने संसार निर्माण झाला. आता चिंतनाला प्रारंभ करूया. या संसाराला संसार वृक्ष असं म्हटलंय. आता वृक्ष का म्हटलं? जन्म, जरा, मरण आणि शोक अशा अनर्थांनी तो युक्त आहे, तो विकारयुक्त आहे, तो मृगजळाप्रमाणे आहे, तो गंधर्व नगरीप्रमाणे आहे, तो केळाच्या खांबाप्रमाणे निस्सार पण आहे आणि अनेक बुद्धिमंतांच्या बुद्धीला आश्रय देणार आहे. म्हणून या वृक्षाचं मूळ कारण परब्रह्म आहे. तेच या वृक्षाचं सार आहे. विषय सोपा आहे, विषय छान आहे, थोडासा क्लिष्ट वाटतो पण श्रद्धेने स्वीकारायचा आहे. काका म्हणतात, परी या अव्यक्त आधारू जे परब्रह्म निराकारू जयाचा गा प्रसारू सर्वत्र असे. परंतु या अव्यक्त तत्वाला मात्र परब्रह्माचाच आधार असून तेच त्याचे रूपाने सर्वत्र प्रसृत आहे. आता या अव्यक्त ब्रह्माला आधार कोणाचा आहे? परब्रह्माचा आधार आहे. म्हणजे परब्रह्मच्या अधिष्ठानावर हा संसार वृक्ष फुलतो आहे. या संसार वृक्षाचं जे शरीर आहे म्हणजे वृक्षाचा जो स्कंद आहे त्याला खोड असं म्हणतात. त्या खोडाला तृष्णारूपी पाण्याने वर्धन केलेलं आहे. म्हणजे संसार वृक्ष फोफावतो. एखादा माणूस जाड होतो, खाऊन पिऊन जाड होतो की नाही? हो. मग वृक्ष जाड कसा होतो? विषय तृष्णा. तृष्णा म्हणजे तहान. विषय रूपी तहानेने हा वृक्ष फोफावतो, हा वृक्ष वर्धन पावतो आणि हा वृक्ष सळसळतो सुद्धा. त्याप्रमाणे त्याप्रमाणे श्रुती आणि स्मृती, न्याय आणि ज्ञानोपदेश
या पानांनी तो युक्त आहे. यज्ञ, दान आणि तप अशी सुंदर फुलं या वृक्षाला लागलेली आहेत आणि सुख दुःख हा वेदना रूप रस याच्यामध्ये आहे. आपल्याला सुखही होतं आणि दुःखही होतं की नाही? म्हणजे या संसार वृक्षात सुखही आहे आणि दुःख पण आहे. आणि प्राण्यांचे उपजीविका रूप अनंत फळ या वृक्षामध्ये मिळतं. वृक्षाचं मूळ अत्यंत दृढ आहे आणि स्थिर आहे. आता थोडस स्पष्टीकरण करूया. आता हा जो संसार वृक्ष आहे हा अनादि आहे. संसार वृक्ष अनादि आहे, अनंत काळापासून. आता अज्ञान जे असतं, अविद्या जी असते, ती नेहमीच अनादि असते. उदाहरण घेऊया. समजा मी फिलिपिन्स हे राष्ट्र पाहिलं नाहीये, तर फिलिपिन्स हे राष्ट्र केव्हा निर्माण झालं हे मला कळेल का? नाही. कारण फिलिपिन्स या राष्ट्राविषयी मला अज्ञान आहे. ज्याबद्दल मला अज्ञान आहे, ते केव्हापासून आलं बा हे मला कळणार आहे का? शक्यच नाही ना. ते केव्हापासून आलं हे मला कळण्याची सुतराम शक्यता नाही. म्हणून अज्ञानाचा उगम सांगता येत नाही. अज्ञानाचा उगम सांगता येत नाही. नेहमी लक्षात ठेवायचं. अज्ञान हे उगमातीत आहे. उगमाचा, अज्ञानाच्या उगमाचा अंदाज कुणालाही घेता येत नाही. म्हणून संसार वृक्ष अनादि आहे. त्याचा उगम केव्हापासून झाला हे कुणालाही सांगता येत नाही. आता या संसार वृक्षाचा अनादि आहे हे सांगितलं, परंतु हा शांत आहे. म्हणजे याला अंत आहे. मग याला कसा खलास करायचा? या संसार वृक्षाला कसं संपवायचं? तर ज्ञानरूप असंग शस्त्रांनी संपवायचं. असंग शस्त्र शब्दाचा अर्थ वैराग्य होतो. आणि विवेक आणि वैराग्याच्या असंग रूप शस्त्राने संसार वृक्ष संपवता येतो, त्याला छेद देता येतो. आता या संसार वृक्षाचं नाव अश्वत्थ असं आहे. ऊर्ध्वमूलो आवाज शाख एशो अश्वत्थाः सनातनः. आता दीर्घ काळापासून स्थित असणारा हा जो वृक्ष, हा वृक्ष सनातन आहे आणि तो सर्वांच्या पेक्षा महान असल्यामुळे तो ब्रह्मस्वरूप आहे. एतद वैतद. आता ब्रह्मापासून निर्माण झालेल्या सर्व वस्तू ब्रह्मापासून भिन्न आहे, निर्माण झालेल्या आहे, पण त्या भासमान आहे. वास्तविक त्या निर्माण झालेल्या असते. आता आपण उदाहरण घेऊया. मातीचा गोळा आहे, त्याच्यापासून नाना प्रकारची भांडी तयार केली. आता इतकी भांडी जर मातीच्या गोळ्यापासून तयार केली, तर नानात्व दिसत आहे, पण मातीमध्ये नानात्व नाही आहे. म्हणून नाम आणि रूपामध्ये नानात्व आहे. नाम आणि रूप यांच्यामध्ये नानात्व आहे. मृत्तिकेमध्ये नानात्व नाही, मातीमध्ये नानात्व नाही. तसं या वृक्षामध्ये नानात्व आहे. खोड आहेत, तृष्णेचं खोड आहे, तहान म्हणून खोड नेहमी वाढत असतं. जेवढं खोड मोठं होईल तेवढं झाड मोठं होतं.
मग जेवढ्या तृष्णा जास्त, तेवढी तहान जास्त. तहान जास्त तेवढं कामना पिण्याची इच्छा जास्त आणि कामनातिरेकाने तो वृक्ष वाढतो. त्या वृक्षाला यज्ञ, दान, तपासारखी सुंदर फुले आहेत. पण सुख-दुःख, वेदनात्मक रसही त्या वृक्षामध्ये आहे. आता झाडाचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामुळे फांद्या, पानं, फुलं, फळं आणि मूळ एवढं वर्णन करणं गरजेचं आहे. आता त्यांचं म्हणणं, की वृक्ष हे जर कार्य झालं आहे, तर त्याचं कारण काय? कारणाशिवाय कोणत्याही कार्याची सिद्धी होत नाही. घट हे कार्य आहे. घट हे कार्य आहे. मृत्तिका हे कारण आहे. मग जगत हे जर कार्य आहे, तर त्याचं निर्मितीचं कारण काहीतरी असलं पाहिजे. कारणं विना कार्यं न सिद्ध्यति. कारणं विना कार्यं न सिद्ध्यति. मग मग जर असं असेल, तर कारण बीज रूपामध्ये असू शकतं. बीजामध्ये वृक्ष आहे. आता वृक्ष तयार झाल्यानंतर बीज दिसत नसलं, तरी कारण नाही असं म्हणू शकत नाही. कारणाशिवाय कार्याची निर्मिती होऊ शकत नाही, हा शास्त्र नियम आहे. माती असल्याशिवाय भांडी तयार होऊ शकत नाही. आई वडील असल्याशिवाय मुलाचा जन्म असू शकत नाही. कारण असल्याशिवाय कार्याची सिद्धी होण्याची शक्यता नाही. आणि आपण कल्पना सुद्धा नाही करू शकत की कार्याची सिद्धी कारणाशिवाय होऊ शकते. आई वडिलांशिवाय कधी मूल असू शकतं का हो? नाही असू शकत. कधीच शक्य नाही. आणि म्हणून कारणाशिवाय कार्य होऊ शकत नाही. म्हणून विश्वामध्ये द्वैताची प्रचिती येऊन सुद्धा अद्वैताची सिद्धी आहे. काय वाक्य आहे? विश्वामध्ये द्वैताची प्रचिती येऊन सुद्धा अद्वैताची सिद्धी आहे. आणि म्हणून घटाला मातीशिवाय स्वतंत्र अस्तित्व नाही. जगताला ब्रह्माशिवाय स्वतंत्र अस्तित्व नाही. नव्हे, घट म्हणजे मातीच आणि जगत म्हणजे ब्रह्म. म्हणून एतद्वैतत. या जगामध्ये ब्रह्म भरला आहे असं म्हणण्यापेक्षा ब्रह्मच जगत झालं आहे असं समजूया. समजूया नव्हे, हे आता पक्क झालं की ब्रह्मच जगत झालाय. म्हणून सर्व ब्रह्मवाद सांगितलेला आहे. आता सर्व ब्रह्मवादाच्या वरही विवर्तवाद समजावून सांगितलेला आहे. सर्व ब्रह्मवाद ज्या वेळेला सांगितला, त्यावेळेला विवर्तवाद सुद्धा सांगितला. आता विवर्तवाद सांगत असताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आहे, ती अशी की रज्जूवर ज्या वेळेला सर्प निर्माण होतो, त्यावेळेला रज्जूमध्ये कुठलाही बदल होत नाही, परिणाम होत नाही, विकार होत नाही. रज्जूमधून प्रत्यक्ष साप सुद्धा निर्माण होत नाही. तसं ब्रह्मापासून जगत जे निर्माण झालं, ते जगत ब्रह्मामध्ये कुठलाही विकार निर्माण न होता निर्माण झालं. विकार न होता, बदल न होता आणि परिणाम न होता निर्माण झालं. म्हणून ब्रह्म आणि जगत यांचा आध्यासिक संबंध आहे. ज्याप्रमाणे रज्जू हे अधिष्ठान आहे आणि सर्प हा अध्यस्त आहे, तसं ब्रह्म हे अधिष्ठान आहे आणि जगत हा अध्यस्त आहे. असा जगत आणि ब्रह्म यांचा एकमेकांशी संबंध आहे. कुठल्याही गोष्ट निर्मितीसाठी निमित्त कारण लागतं आणि उपादान कारण लागतं. उपादान कारण कार्यामध्ये अनुस्यूत असतं, पण निमित्त कारण कार्याच्या बाहेर असतं. कठीण होत आहे थोडस. आता तिसरी वल्ली आहे ना दुसऱ्या अध्यायातली, थोडीशी कठीण तर होईलच.
निमित्त कारण हे नेहमी दूर असतं. म्हणजे कुंभार आणि माती या दोन गोष्टी घट निर्मितीसाठी कारण ठरल्या आहेत. कुंभार निमित्त कारण आहे आणि मृत्तिका उपादान कारण आहे. मृत्तिका कार्यामध्ये दिसते, पण निमित्त कारण कार्यामध्ये दिसत नाही. कुंभार त्यात दिसत नाही. तसं या ठिकाणी सुद्धा वृक्षाची सत्ता बीजावर अवलंबून आहे. बीजाशिवाय वृक्षाची निर्मिती होऊ शकत नाही. जिथे वृक्ष आहे तिथे बीज होतच. वृक्ष दृश्य रूपात डोळ्यांना दिसत असला तरीही सतत अदृश्य अव्यक्त भेदरहित बीज मात्र त्याच्या मुळाशी आहे. वृक्ष हा बीजावर अवलंबून आहे. हे एकदा आपलं पक्क झालं की मग आपल्याला या संसार वृक्षाबद्दल थोडासा विचार करता येईल. अलंकार जसे सोन्यापासून भिन्न राहत नाही, अनध्यस्त विवर्ताचं उदाहरण आहे. म्हणून सोनं हे अलंकाराचं कारण आहे, अधिष्ठान आहे. सोनं जाणलं की अधिष्ठानाला जाणता येतं. आणि म्हणून सोन्याशिवाय जसे दागिने निर्माण होऊ शकत नाही, आई वडिलांच्या शिवाय जसं मूल निर्माण होऊ शकत नाही, तसं परब्रह्माशिवाय जगत निर्माण होऊ शकत नाही. हाच विज्ञानांचा सुद्धा निर्णय आहे. कारणम विना कार्यम न सिद्ध्यती. मग आता विश्वाच्या कारणाचा शोध घेणं माझी जबाबदारी आहे. आता कारण बीजावस्थेमध्ये होतं, त्यातून हा वृक्ष फोपावला आहे आणि वृक्ष झाल्यानंतर कारण दिसत नाही. आता ब्रह्म हे कारण हे इतकं सूक्ष्माती सूक्ष्म आहे की ते दिसत नाही, पण ते व्यापक आहे. म्हणून व्यापकत्वात विष्णू हो. ऊर्ध्वमूल अवाशाखा एषो अश्वत्था सनातना. म्हणून याला अश्वत्थ शब्द वापरलेला आहे. कोणता शब्द वापरलाय? अश्वत्थ शब्द वापरलाय. अश्वत्थ शब्द वापरत असताना काय सांगितलं होतं हो? अश्वत्थ शब्दाची फक्त फोड सांगतो तुम्हाला संस्कृतातली. श्वो न तिष्ठती ते अश्वत्थ. जो उद्या नसतो, म्हणजे त्याचा काळामध्ये नाश होतो, त्याला अश्वत्थ असं म्हणतात. आणि विविध प्रत्यय गोचरम विश्वम व्याप्नोती इति विष्णू. आणि विविध प्रत्यय गोचरम इति विश्व म्हणजे त्यात विविध प्रत्यय दिसतात, म्हणून खोड दिसतं, फांद्या दिसतात, फुलं दिसतात, फळं दिसतात. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसतात. मग आता कारणाची सुरुवात कुठे झाली आहे हे कळू द्या. बीजाची सुरुवात कुठे झाली? आधी बीज की आधी वृक्ष? त्यासाठी ते सांगतात की कारणातूनच कार्य निर्माण झालं आणि कार्य कारणामध्ये विलीन झालं. याला चक्राकार गती असं म्हणतात. चक्राकार गती कळताय का? मी वाघाच्या मागे धावलो. वाघ पुढे आणि मी मागे. कोण वाघाच्या मागे धावलाय? मी वाघाच्या मागे धावलो. वाघ पुढे आणि मी मागे. मी पुढे आणि वाघ मागे. सारखं असंच चालत होतं. याचा अर्थ तुम्ही गोलाकार धावत होते. वाघ पुढे आणि मी मागे. वाघ मागे आणि मी पुढे. म्हणजे आम्ही गोल धावत होतो. आता गोलाचा प्रारंभ कुठून झाला, गोलाचा मूळ बिंदू कोणता आहे हे नाही शोधताय. म्हणून जिथून तो सुरू झाला गोल, गोल काढला आपण, गोल जिथून सुरू झाला गोल तिथेच संपतो. म्हणून कारणातून कार्य निर्माण झालं आणि कार्य पुन्हा कारणामध्ये विलीन झालं. नीट समजून घ्या. गोल आपल्या डोळ्यासमोर ठेवा. गोल सुरू कुठून झाला काढायला हे याचा विचार करा, तर सांगता येणार नाही. तसं या जगताची निर्मिती कुठून झाली हे सांगता येणार नाही, कारण ती कारणामधून झालेली आहे.
कारणामधून कार्य निर्माण झालं आणि कार्य पुन्हा कारणात निर्माण झालं आणि कारण अज्ञानजन्य आहे. आणि अज्ञानाची निर्मिती कुठून झाली हे सांगता येत नाही. मी सुरुवातीलाच सांगितलं की फिलिपाईन्स या देशामध्ये निर्मिती कधी झाली या देशाची, कारण मी फिलिपिन्सला गेलोच नाही, फिलिपिन्स बद्दल मला काही माहितीच नाही, तर मी कसं सांगणार. अज्ञानाची उत्पत्ती सांगता येत. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयंतम वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरा. सुंदर श्लोक आहे बरं का हा. गोविंद दामोदर स्तोत्रामधला आहे. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानम् बालं मुकुंदम मनसा स्मरामी. श्लोक कशासाठी सांगून राहिलो. तुम्ही आता वर्तुळ सांगितलं, वर्तुळाचा प्रारंभ कुठे होतो सांगितलं, ते ओळखता येत नाही सांगितलं, आणि त्याच्यातून ती रेष निर्माण झाली आणि पुन्हा जागेवर जाऊन पोहोच कारणामध्ये विलीन झाली असं सांगितलं. मग इथे एवढं सगुण कृष्णाचं वर्णन का सांगतात. त्याचं वर्णन असं आहे की हा जो बालमुकुंद आहे हा वडाच्या पानावर झोपला आहे. गोपालकृष्ण बालकृष्ण हा वडाच्या पानावर शयन करतो आहे आणि शयन करत असताना पायाचा अंगठा त्यांनी तोंडात घेतलाय. करारविंदेन पदारविंदम, पाय त्यांनी हाताने धरला आणि पायाचा अंगठा त्यांनी तोंडामध्ये घेतला आणि आता ती चक्राकार तयार झाला. कल्पना करा, पायाचा अंगठा तोंडामध्ये घेतलाय, आता ते शरीर चक्राकार तयार. मुखारविंदे विनिवेशयंतम, आणि असं एक अंगठा चोखत असताना पायाचा एक वर्तुळ निर्माण झालं. आणि वर्तुळाचा सुरुवात नसते, वर्तुळाला शेवट नसतो. आता वर्तुळाची सुरुवात जिथून झाली असं म्हटलं, त्याला कारण असं म्हणतात. त्यातून रेष निर्माण झाली आणि ती पुन्हा कारणात आली. रेष निर्माण झाली हे कार्य झालं, कार्य पुन्हा कारणात विलीन झालं, कारणातून पुन्हा कार्य निर्माण झालं. म्हणून विश्वाचा प्रलय झाल्यानंतर विश्व पुन्हा कारण अवस्थामध्ये जाते आणि त्या कारण अवस्थेतून पुन्हा विश्वाची निर्मिती होते. समजलं. अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनान्यव तत्र का परिदेवना. म्हणून सगळं विश्व अधिष्ठानामध्येच लय पावतो. एवढं सगळं समजून घ्यायला सा काष्टा सा परागती हे फार कठीण आहे बरं का. एवढं झाल्यानंतर भगवंत कार्य आणि कारण याच्या अतीत आहे. सभूमी विश्वतो भूत्वा अत्यतिष्ठत दशांकुल. पुन्हा तो 10 अंगुले शिल्लकच आहे. हो, पुरुष सूक्त सांगतो ना, सभूमी विश्वतो भूत्वा अत्यतिष्ठत दशांकुलम. म्हणून हे सगळं समजणं फार कठीण आहे. आणि म्हणून ऊर्ध्व मूला हा, त्याचे मुळ वर आहे. वर आहे याचा अर्थ असा की असं वरती मूळ आणि खाली शाखा असे चित्र काही ठिकाणी काढलेले आहेत, तसा वर नाही. तसा तो वर नाही. मग तो कसा वर आहे. अध्यस्त अधिष्ठानाच्या वर असतं की खाली असतं.
दोरी ही सर्पाच्या वर असते की सर्पाच्या खाली असते की सर्पाच्या मध्ये असते? तसा वर आहे. दोरी सर्पाच्या वरही नसते. दोरी सर्पाच्या खालीही नसते. दोरी सर्पाच्या आतही नसते. दोरी सर्पाच्या बाहेरही नसते. दोरी आणि सर्प यांचा तसा संबंधच नाही आहे. तो कल्पित संबंध आहे. आणि कल्पित संबंध असल्यामुळे संसार वृक्ष सुद्धा ब्रह्मापासून कल्पित दृष्ट्या निर्माण झालेला आहे. 1,400च्या वर लोक आहेत, नीट लक्षात घ्या ही गोष्ट. आपली संख्या 150 तर नक्कीच असते. एकेका मोबाईलवर 2-2 जण पण खूप ठिकाणी आहेत. संसार वृक्ष हा त्रिगुणात्मक मायेचं कार्य आहे आणि अविद्येतून निर्माण झाल्यामुळे आत्मविद्याच त्याला नाश करू शकते. अविद्येला नाश कोणी करू शकत असेल तर आत्मविद्या करू शकते. अंधाराचा नाश फक्त प्रकाश करू शकतो. कुदळ, पावडे, बंदुकीच्या गोळ्या अंधाराचा नाश नाही करू शकत. अंधार विरोधी जे तत्व आहे तेच म्हणजे प्रकाश अंधाराचा नाश करू शकतं. अंधाराचा नाश प्रकाशाशिवाय कुणीच करू शकत नाही. म्हणून स्वरूपाच्या अज्ञानरूप आवरणामुळे सर्व जीव मोहित झाले आणि कल्पित संसारामध्ये रमले. आता संसार वृक्ष यामध्ये जन्म आहे, जरा आहे आणि मरण पण आहे. एका अर्थाने संसार वृक्षामध्ये अनेक गोष्टी आहेत. गर्भामध्ये 9 महिने अत्यंत वेदना असतात. जठराग्नीचा दाह असतो. त्याचा गर्भाला त्रास होतो. मातेच्या हालचालीमुळे गर्भाचे हाल होतात. जन्माच्या वेळी बाहेर येत असताना गर्भाला अत्यंत त्रास होतो. जीव गुदमरतो, श्वास मंदावतो. त्यामुळे जीवाचा म्हणजे गर्भाचा जन्म अत्यंत वेदनादायक असतो. अत्यंत दुःखदायक असतो. आत्यंतिक दुःख ज्याला म्हणतात ना, ते जन्माच्या वेळेला असतं आणि आत्यंतिक दुःख हे मरणाच्या वेळेला असतं. म्हणून जन्माच्या वेळी आत्यंतिक दुःख आहे आणि शेवट म्हणजे मरणाच्या वेळी आत्यंतिक दुःख आहे. मधल्या काळात सुख कसं असेल? नदीच्या उगमाला पाणी आहे. नदी समुद्राला जिथे जाऊन मिळते तिथे पाणी आहे. नदीच्या मध्यामध्ये काय असेल? पाणी असेल. याचा अर्थ जन्माच्या वेळी आत्यंतिक दुःख आहे आणि मरणाच्या वेळी सुद्धा आत्यंतिक वेदना आहे. तर जगण्यामध्ये सुख कसं असेल? जगण्यामध्ये कासावीसता असते आणि माणूस त्याला सुख समजतो. एवढं झालं की माझं सगळं चांगलं. म्हणजे जन्मही वेदनादायी आहे, मरणही वेदनादायी आहे. मधली एक अवस्था पाहून घेऊ, वार्धक्य. काय असतं हो? शरीराचं सौंदर्य नाश पावतं. अवयवांची ताकद शिथिल होते आणि आशा आणि वासना ह्या जास्त फोफावतात. मृत्यूची भीती, निराशा, उद्विग्नता, दुःख द्यायला लागते. एवढ्या दुःखाने भागत नाही तर व्याधी त्याच्यामध्ये येऊन बसतात. कडू, जहरी, बेचव अशी औषधं खावी लागतात आणि खात असताना त्या औषधांचा त्रास, असं हे विकारयुक्त शरीर जर होतं. ज्याप्रमाणे विश्व आणि संसार बदलत जातो
त्याप्रमाणे माझं शरीर क्षणाक्षणाला बदलत आहे. म्हणून शरीरातून सेल्स बाहेर पडतात आणि कुत्रे त्याचा वास घेऊन काय करतात, बरोबर त्या माणसाला शोधतात. आचार्यांनी तर सांगितलं होतं, दिनया मिन्यो सायं प्रातः शिशिर वसंतो पुनरायात तदपि न मुंचत त्याशापाशा. हा संसार वृक्ष हा कल्पित आहे, पण जन्म जरा मृत्यूनी आतमध्ये बांधल्या गेला आहे. हा जन्म जरा मृत्यूनी आत बांधल्या गेला आहे. हा कसा आहे, उन्हाळ्यामध्ये वाळवंटात जसं मृगजळ दिसतं तसं आहे. आकाशामध्ये जसं गंधर्व पत्तनम दिसतात सायंकाळच्या वेळी तसं आहे. आणि केळीचं खोड जसं निस्सार आणि व्यर्थ आहे, हा तसा आहे हो संसार. मग बुद्धिवाद्यांच्या विकल्पाचं स्थानही हाच संसार आहे. आणि म्हणून हा संसार वृक्ष अत्यंत वेदनादायी आहे, अत्यंत त्रासदायक आहे. आणि तरीही तो धष्टपुष्ट होत राहतो. याचं कारण तृष्णेचं पाणी 12ही महिने या संसार वृक्षाला मिळत राहतं. तृष्णेचं पाणी. त्यामुळे ऋतू कोणताही असो, संसार वृक्ष फुलत राहत. हो. तृष्णेचं पाणी देणं कधीही संपत नाही आणि ज्या मुळांना सतत पाणी मिळत राहतं ते झाड वाढतच असतं. ते झाड वाढतं असतं. अज्ञानरूप पर्वताच्या कुशीमध्ये, म्हणजे हिमालयाच्या कुशीमध्ये जशी गंगोत्री आहे, तशी अज्ञानरूप पर्वताच्या कुशीमध्ये विषयोत्री आहे, असं काकांनी वर्णन केलं आहे. आणि ती नदी पुढे इंद्रिय रूप प्रदेशावर वाहत जाते. अज्ञान रूप पर्वतावरची विषयोत्री इंद्रिय रूप प्रदेशावर वाहत जाते. त्याचे दुष्परिणाम काय होतात? त्याचे दुष्परिणाम काय होतात? विषयोत्री जशी गंगोत्री आहे तशी ही विषयोत्री आहे. अज्ञानरूप पर्वताच्या कुशीमधून वाहणारी ही विषयोत्री, त्याचे परिणाम काय होतात? आपण काकांच्या 10 नंबरच्या ओवीपर्यंत आलेलो आहे. ह्याच्या पुढचं विश्लेषण आपण उद्या बघणार आहोत. आज आपण इथे थांबूया. आज आपण एवढी सुरुवात केली, वेदांताचा भाग मांडला आणि तेवढा भाग एकदा पक्का लक्षात येऊ द्या आणि तो आतमध्ये साठवल्या जाऊ द्या, म्हणजे मग जास्त सोयीचं होईल. उद्या आपण पुन्हा बघूया. आज आपण इथे थांबू. राम कृष्ण हरी. 10 ओव्या झाल्यात. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. प्रभाकर रामकृष्ण हरी.